नमस्कार माडा पुणे फर्स्ट कॅम्पस 2026 स्कीम कोड आहे 446 सत्यम निरंजनी टॉवर हडपसर. एक फ्लॅट आहे 405 स्क्वेअर फुटाचा 16 लाखापासून याची प्राइस आहे 16 ते 17 लाख आणि 1 BHKचा हा फ्लॅट आहे. सत्यम निरंजनी हडपसरमधली ही स्कीम आहे 446 नंबरची. हा पूर्ण प्रोजेक्ट जो दिसतोय तो सत्यम निरंजनीचा प्रोजेक्ट आहे. इथपासून ते या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जो रोड आहे तिथपर्यंत पूर्ण हा सत्यम निरंजनीचा प्रोजेक्ट आहे. यामध्ये टावर्स आहेत. त्या टावर्समध्ये माडासाठी काही फ्लॅट आहेत. जर आपण सत्यम निरंजनीचं जर बेसिक स्ट्रक्चर जर बघितलं तर अशा प्रकारचं बिल्डिंग आहे सत्यम निरंजनीचं. आणि बाल्कनी सगळ्या जे फ्लॅट आहे त्यांना बाल्कनी अवेलेबल दिसत आहे. ह्यामध्येच काही माडाचे फ्लॅट आहेत. त्याचं जर लोकेशन आपण बघितलं तर हे सत्यम निरंजनीचं लोकेशन आहे हडपसरच्या एरियामधलं आहे. आजूबाजूला जर बघितलं तर अगदी बाजूलाच एक गोपीनाथ मुंडे लोकनेते गोपीनाथ मुंडेंचं एक उद्यान मोठं होतं आहे. PMCचं खूप मोठं उद्यान आहे. त्याच्या बाजूला एक पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे. रेल्वे जर बघितलं तर रेल्वे ट्रॅकच्या बाजूलाच हे लोकेशन आहे. आणि इकडच्या बाजूला जर बघितलं तर JSPM जे कॉलेज आहे हडपसरचं ते कॉलेजसुद्धा या बाजूला आहे, स्कूल आणि कॉलेज. बाकी जर बघितलं तर हडपसर गाडीतळचा एरियाची कनेक्टिव्हिटी आहे. बाकी इकडं हांडेवाडी वगैरेचा एरिया आहे. तर असं याचं लोकेशन आहे सत्यम निरंजनीचं. तर याचं जर आपण फ्लोअरचा डिटेल्स जर बघितलं किंवा महारेरा डिटेल्स जर बघितलं तर सत्यम निरंजनी टॉवर 1, 2, 3, 4 असे 4 टॉवर आहेत. ऑलरेडी प्रोजेक्ट कंप्लीट आहे हे 4 टॉवरमधला. आणि ह्याच्यामध्ये कुठलंच लिटिगेशन नाही आहे ह्या प्रोजेक्टमध्ये. 4 टॉवर आहेत आणि त्या टॉवरमध्ये आता ह्या स्कीममध्ये एकच 1 BHK बाकी आहे म्हाडाचा. तो आत्ता आलेला आहे फर्स्ट कम फर्स्ट सर्वसाठी. तर याचा आपण लेआउट जर बघितला तर असा पूर्ण लेआउट आहे. ह्यामध्ये जर बघितलं तर हे टावर्स आहेत. टावर नंबर 2, टावर नंबर 1 असे टावर आहेत. कंटिन्यू असं मोठासा हा प्रोजेक्ट आहे. आता एक्झॅक्ट कुठल्या टावरमध्ये हा फ्लॅट पेंडिंग आहे ते डिटेल्स आपल्याला म्हाडाकडून आलेले नाहीत. जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन कराल तेव्हाच ते कळणार आहे. पण जर आपण बघितलं फ्लोअर एरिया स्टेटमेंटमध्ये तर जवळपास टावर 1मध्ये काही फ्लॅट दिसत आहे. प्रत्येक जे टावर आहे त्याच्यामध्ये म्हाडासाठीचे फ्लॅट दिलेले आहेत. आपण जर या ठिकाणी स्टेटमेंटमध्ये जरी बघितलं तर ह्या बाजूला जर बघितलं तर ह्या टावरच्या डिटेल्स आहेत. आणि इथे जर बघितलं तर प्रत्येक जे बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ युनिट्स दिलेले आहेत म्हाडासाठीचे आणि एरिया दिलेला आहे. तर ह्या सगळ्या बिल्डिंगमध्ये म्हाडाचे फ्लॅट होते. त्यातले जे बाकी राहिलेला आहे एक फ्लॅट तो सध्या म्हाडाच्या लॉटरीमध्ये आहे. आता जर आपण फ्लोअर प्लॅन बघितला टिपिकल फ्लोअर प्लॅन म्हाडाच्या फ्लॅटसाठीचा तर ह्याच्यात आपल्याला एखाद्या फ्लोअरचा जर आपण प्लॅन बघायचं म्हटलं तर या ठिकाणी वरती क्लिअरली मेन्शन आहे की म्हाडा फ्लॅटच्या जी सिरीज आहे त्यातला लिव्हिंग आहे. एक टेरेस म्हणून दिलेला आहे लिव्हिंगला अटॅच टाईप ऑफ बाल्कनी आणि टॉयलेट एक दिलेला आहे. त्याच्या बाजूला किचन आहे. किचनलासुद्धा एक ओपन बाल्कनी दिलेली आहे. बाजूला एक टॉयलेट दिलेलं आहे बेडरूमच्या आणि बेडरूमलासुद्धा एक ओपन बाल्कनी दिलेली आहे. तर असा ह्याचा फ्लोअर प्लॅन आहे. तर जर ॲप्लिकेशन करणार असाल तर नक्की हा डिटेल चेक करा. फ्लोअर प्लॅन तर अतिशय चांगला आहे. एकच फ्लॅट आहे, कोणत्या विंगमध्ये आहे तर डिटेल्स जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन करणार आहात तेव्हा कळणार आहेत. ओके. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि फॉलो करा. थँक्यू.